तर आम्ही लय दिवसात बागात टॉपचं नियोजन खटपुटचं नियोजन करायला लागलोय आणि डायरेक्ट आम्ही घ्यायला आलोया चिकन मऊ एकदम मऊ द्या बारकं पीस करा आम्हाला चिरायला टाइम नाही ओके मसाला आणि चिकन काय बी केलं तर बघूलाचा आमचं प्रॉब्लेम मिटत नाही. आता सगळा खर्च आम्ही केलाय स्वतः दोघांनी आणि पोरं म्हणलेली सगळं नियोजन लावतो. आता एक सुद्धा फोन उचलला ना फा मुवमेंट झाला आमच्या संग फा किती दोघाला पण ती करत असते का नाही पौष्टिक आहार घेतो. दाव मला पौष्टिक आहार तो जर दाव घे मावा गेला आणि पौष्टिक आहार म्हणतोय की मी काय काय घेतो सांगतोय की बघून पळी हा आणि 2 ताट हा आणि भाकरी भाकरी माया घेणारच की जय देणार ना या भाकरी मग कमी बनवून देऊ. तर या मान पाट दिस धर बाकी मी कांदा आणि तेल घेऊन येतो पुन्हा जायचं कांदा मग दीप होय चांगलं बघून द्या. तर आजचं लोकेशन आहे पाचेगावच्या वड्यात गड्यांचं ऑलरेडी इथे चुली बिल आहे. चहाच बघू लागणार सांगितलं तुला लागा काय लागा त्यात 70 माणसाची जत्रा केल्या. तू कधी गेला देवाला नाही चहाच बघूलाय का नाही ते असेल चहा बघू नीट सोडला का ठीक आहे चूल पेटवा टकोरावर काय सांगितलं चूल पेटवा सांगितलं इथं पडलेली गावले खिशातनं काढलेला आल्यान लाल्याला मारेल. आराम ते चिकन धो की तर अरे धुल्यान चव जात्या. अरे चौ गेली तर जाऊ दे पण आधी धो अरे बाहेर लागत नाही आर लागू दे ते एकदा धो चल निर्मा टाकून धुया का चौ जाते म्हणणारा काय करता पहिला बघितलं तुम्ही लागा मला सुकान खाऊ देत नाही बरं का तुम्ही बरोबर आहे तुझ्या शब्दा कधी शिवे येते अजून झाला बघू लावतोय लावलं काय गोड कसला मसाला आहे ते खडा मसाला बसून कसा टाकताय मग खडा होऊन टाका की मला तुम्ही ऐकतच नाही. मला नाहीच काय सांगाय मी असं करायला बघ. नाही ते कॉन्ट्री पैसे दिला असल्यावर रागाला आला की आम्हाला जाग का ऐकत नाही ते. रागान घरी बी जायना झालाय तो तास झालं खाल्लं शेवट जाते. मतलब आलं की लेवल का पंथाचा शिजल्यावर आलाय स्प्राईट घेऊन ती बी अर्धी कुणाला दिली रे अर्धी मध्येच पिलो पाहिजे. सगळी याची दुश्मनच आहे ती याची दुश्मनच आहे ती ही पांड्याचा दुश्मन आहे ही लाल्याचा दुश्मन आहे ही कहायचं नाव काय गुंड्याचा दुश्मन आहे बोल काय मग जा रागा तू घरी आणि ही पाऊन तास झालं मी म्हणतो शिजला आता शिजला असेल मग शिजला असेल नंतर मला कळलं की फा अजून टाकायचं आहे तिरक करून आता तिरक पिस्कुट येत नाही बियर कसा पितोय आमऱ्या तू दोघाला पण ती तुला म्हटलं ना बघून बारक होतं का नाही आईच्या आता कसं हलवायचं त्याला खाल्लं काय नाही धरणं हात आहे तू धर